अटक झाली म्हणून माहिती झाली मला रात्री. माझी ही मागणी आहे CM साहेबांकडं की या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करावी आणि नार्को टेस्ट करून सगळ्या जग जाहीर करावी. हीच माझी CM साहेबांकडं प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की उज्ज्वल निकम साहेबांची याच्यामध्ये केस चालवण्यासाठी नियुक्ती करावी. काही SIT स्थापन झाल्यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला होता. आतापर्यंत तपास कुठपर्यंत आला, काही माहिती वगैरे कुटुंबाला मिळाली? नाही, पोलिसवाल्यांचा आणखी फोन कोणाचा आलेला नाही. कुणाकुणाचं प्रामुख्याने नाव येतं? बजरंग सोनवणेंच्या मुलाचंही तुम्ही नाव घेता. हो, त्या दिवशी पूर्वनियोजोबात सांगितले ना मी. माझ्या भावाने जी मला घटना सांगितली मी परत तेच सांगतो की माझ्या भावाने उमेशने जी घटना घडली, जी गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या, त्या गोष्टी ज्या आल्यात त्या मी त्या डिपार्टमेंटला सांगितल्यात. त्यांनी त्या माझ्या नोंदवून घेतल्यात. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. काय काय सांगितलं होतं मृत्यूच्या आधी तुम्हाला तुमच्या भावानं? आम्हाला सांगा. तपासाचा भाग आहे, मी जे सांगितलं आहे त्याच्यामुळे मी जग जाहीर नाही करू शकत. आता पुढचं पाऊल काय आहे? आज प्रीतमताई पण येऊन गेलेलं होतं, काय म्हणाल्या त्या, काय आश्वासन? त्या परिवारासोबत न्याय मिळेपर्यंत सोबत आहेत असं त्यांनी ठाम उभा राहू म्हणून आश्वासन दिलं. तुम्हाला स्वतःच्या संरक्षणाची देखील मागणी केली, असं का वाटतं तुम्हाला संरक्षण मागावं? हा, आता एवढं राजकीय मोठे माझा भाऊ घालवला आहे. काल परवा कोणतरी सांगितलं मला की मी वाघ आहे, असं तसं. वाघ आहे, आता माझा भाऊ गिळ आहे, आता मला गिळव, माझ्या परिवाराला गिळून घ्या, म्हणजे संपलं सगळं. पोलीस अधीक्षकांना अशात तुम्ही भेटणार आहेत किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत? हो, आता सगळे आमचे गावकरी बसून निर्णय घेऊ आम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.